श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय मित्रांनो, येणारा आठवडा 2 जून ते 8 जून 2025 हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मेष रास ही अतिशय धाडसी, कष्टाळू अशी रास आहे। मेष राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात, मेहनती असतात आणि आपल्या कामात त्या फार मेहनत घेत असतात। अशाच मेष राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत। पहिल्यांदा बघूया की येणारा जो आठवडा आहे तो तुमचा मनासारखा असणार आहे, तुम्हाला फलप्राप्ती करणार आहे। तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढे तुम्हाला फळ मिळणार आहे। तसे तुमचं स्वप्न एखादा वस्तू घ्यायची असेल किंवा एखादं तुम्हाला घर घ्यायचं असेल, ते तुमचं स्वप्न येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे। ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल त्यांचं सुद्धा स्वप्न येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं। तर चला मित्रांनो, आता पूर्ण सविस्तर बघूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी थोडासा काळजी घेणारा असणार आहे। जे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांना सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या। किंवा जे घरातील ज्येष्ठ महिला असतील किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांना जर काही तपासण्या करायच्या असतील तर त्या तपासण्या वेळेत पूर्ण करून घ्या आणि आरोग्याची आपल्या काळजी घ्या। त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम करा, योगा करा। व्यायाम आणि योगा केल्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहत असतं, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या। प्रवासादरम्यान जर तुम्ही प्रवासाला जाणार असाल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा। शरीराला अपायकारक होतील असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका। आणि जास्त करून येणाऱ्या आठवड्यात ज्येष्ठ ज्या महिला असतील किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांची काळजी घ्या, सांधेदुखीची काळजी घ्या किंवा तुमचे हातपाय दुखणार नाही, डोकं वगैरे दुखणार नाही याची काळजी घ्या। पाऊस चालू असल्यामुळे पावसात तुम्ही भिजू नका आणि ज्या तुम्हाला तपासण्या सांगितल्या आहेत तपासण्या पूर्ण नक्की करून घ्या आणि डॉक्टरचा सल्ला येणाऱ्या आठवड्यात नक्की घ्या। त्यानंतर बघूया नोकरदार वर्गासाठी। मेष राशीच्या ज्या नोकरदार व्यक्ती आहेत त्या नोकरदार वर्गाला येणारा आठवडा स्थिरता प्राप्त करून देणारा असेल। तुम्हाला तुमच्या कामात स्थिरता मिळणार आहे। जे नवीन कामात जॉईन झालेले व्यक्ती असतील त्यांना नोकरीमध्ये स्थिरता मिळेल आणि ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे मित्रांनो बघा की करिअरमध्ये तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठ एखादी जबाबदारी देतील आणि त्या तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमच्या कष्टाच्या जोरावर तुम्ही वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहात आणि पूर्णपणे क्षमतेने तुम्ही ती पूर्ण करणार आहात आणि ते पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत आणि तुम्हाला अधिक चांगली जबाबदारी मिळणार आहे। तुमची जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, त्यामुळे तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता सुद्धा येणाऱ्या आठवड्यात आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की एखादी जबाबदारी जर तुम्हाला मिळाली तर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत करा, पूर्ण लक्ष तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कामावर ठेवा आणि ते लक्ष जर तुम्ही ठेवलं, मेहनत जर व्यवस्थित केली तर तुम्हाला नक्कीच त्याचं फळ हे मिळणार आहे। मित्रांनो बघा, येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। नोकरदार वर्गासाठी त्यांची मेहनत ही रंगरूपाला येणार आहे आणि तुमच्या कष्टाचे फळ हे तुम्हाला नोकरीमध्ये मिळणार आहे। त्यानंतर बघूया व्यावसायिक बाबतीत। मित्रांनो मेष राशी व्यक्तींचा ज्यांचा भागीदारीत व्यवसाय असेल त्यांना नफा मिळण्याची येणाऱ्या आठवड्यात दाट शक्यता आहे। भागीदारीचा व्यवसाय तुम्हाला नफा मिळू शकतो। त्याचप्रमाणे जर तुमचा स्वतंत्र व्यवसाय असेल त्यात सुद्धा तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नफा मिळू शकतो। फक्त एकच लक्ष ठेवायचं आहे, तुमच्या तोंडावर साखर ठेवायची आणि डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवायचा, एवढं शांत तुम्हाला बोलायचं आहे आणि ग्राहकांशी सुद्धा तुम्हाला गोड बोलायचं आहे। व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते। जे तुमचे अडकलेले पैसे आहेत ते अडकलेले पैसे तुमच्या येणाऱ्या आठवड्यात मिळू शकतात। त्यानंतर बघूया आर्थिक बाबतीत येणारा आठवडा तुम्हाला लाभदायक असं ठरणार आहे, परंतु खर्च वाढत चालल्यामुळे तुमची थोडीशी चिडचिड होणार आहे। खर्चाचा ताळमेळ बसणार नाही, परंतु तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात खर्चाचा ताळमेळ बसवायचा आहे। उत्पन्न किती, खर्च किती याचा ताळमेळ जर तुम्ही बसवला तर तुमची चिडचिड ही होणार नाही। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की
खर्च जर तुम्ही कमी केले, अनावश्यक खर्च जर टाळले तर तुम्हाला नक्कीच तुमचा ताळमेळ बसणार आहे. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीपूर्वी आपल्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्या गुंतवणुकीतील जे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही प्रकारच्या भूल थापांना बळी न पडता गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करत असताना आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला मात्र नक्की घ्या. जमीन किंवा काही जागेचा व्यवहार करत असाल तर आपल्या ज्येष्ठांचा, आपल्या घरातील व्यक्तींचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही प्रकारची तुम्ही गुंतवणूक करत असाल तर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मात्र नक्की घ्या. त्यानंतर बघा की मित्रांनो, महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा विशेष करून खूप लाभदायक असणार आहे. ज्या मेष राशीच्या महिला आहेत त्या येणाऱ्या आठवड्यात काहीतरी नवीन खरेदी करू शकता. नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता किंवा सोन्या नाण्याच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. येणारा काळ हा महिला वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे. पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे महिला वर्गाने विशेष काळजी घ्यायची आहे. वाहन चालवत असताना तुम्ही वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारची वेग मर्यादा ओलांडून तुम्हाला वाहन चालवायचं नाही आहे. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. थोडंसं तुम्हाला कामाची दगदग जाणवणार असल्यामुळे तुम्ही व्यायामाकडे लक्ष ठेवा. व्यायाम नक्की करा. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळणार आहे आणि शारीरिक आणि मानसिक पण स्वास्थ्य तुमचं हे चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघूया विद्यार्थी वर्गासाठी येणारा जो आठवडा आहे तो अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला जर परदेशात शिक्षणासाठी जायचं असेल, प्रयत्न तुम्ही करत असाल परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात त्याला यश हे नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की तुम्हाला जर एखाद्या तुम्हाला उच्च शिक्षणासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल, वरिष्ठ महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायचं असेल, ते सुद्धा तुमचं येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे. विद्यार्थी वर्गाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे आणि मेहनतीचं फळ हे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात मिळणार आहे. आता बघूया कौटुंबिक बाबतीत. मेष राशी ज्या व्यक्ती आहेत त्यांना कौटुंबिक बाबतीत येणाऱ्या आठवड्यात अतिशय आनंदाचे दिवस असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळणार आहे. तुमच्या घरातील कुटुंबाच्या व्यक्तींची साथ मिळणार आहे आणि तुमच्या जोडीदाराच्या साथीमुळे तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या आठवड्यात घेणार आहात. एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्ही जाणार आहात. तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही फिरण्यासाठी जाणार आहात. ज्यांची लग्न झालेली नाही अशा मेष राशीच्या व्यक्तींची येणाऱ्या आठवड्यात लग्नाच्या चर्चा चालू होणार आहेत. मित्रांनो, स्थळं तुम्हाला बघण्यासाठी येणार आहेत आणि तुमच्या लग्नाच्या चर्चा ह्या चालू होणार आहेत. ज्या मेष राशीच्या व्यक्तींना लग्न करण्याची इच्छा असेल त्यांची लग्न येणाऱ्या आठवड्यात जमू शकतात आणि 2-4 महिन्यात ती लग्न होऊ शकतात. येणारा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.